थोडा योग जुळून आला. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली। या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची जी संधी, सर्व सन्माननीय आमचे देशाचे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेबजी दानवे साहेब, माजी मंत्री आदरणीय लोणीकर साहेब, माजी मंत्री आदरणीय खोतकर साहेब, सन्माननीय आमचे नेते राजेश भैयाजी टोपे साहेब, सन्माननीय अरविंद अण्णा चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे कुचे साहेब, संतोष भाऊ दानवे, सर्वच मान्यवर नेते मंडळींनी जो विश्वास माझ्यावर आणि सन्माननीय उपाध्यक्ष ताईंवर व्यक्त केला, मी निश्चित या सर्वांच्या या दिलेल्या संधीचं सोनं करून जी जिल्हा मध्यवर्ती बँक, जी की एक परंपरागत सर्व पक्षांनी एकत्रित येऊन जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम सर्व नेते मंडळींनी यापूर्वी केलेलं आहे आणि तोच विश्वास कायम परत माझ्यावर त्या ठिकाणी व्यक्त केलाय। मी निश्चित या सर्व ज्या सन्माननीय नेते मंडळींनी मला काम करण्याची संधी दिली, त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक आणखीन प्रगतिशील कशी होईल। थोडक्यात सांगायचं झालं तर जुन्या काळामध्ये ही आयसीयू मध्ये असलेली बँक होती, आता कुठे ती आयसीयू मधून बाहेर पडत आहे, परंतु अद्याप तिचा डिस्चार्ज झालेला नाही। तर या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून आहे त्यापेक्षा चांगली प्रगती या बँकेची करण्यासाठी मी निश्चित आगामी काळामध्ये सन्माननीय आमच्या उपाध्यक्षताई आणि सर्व संचालक मंडळांना सोबत घेऊन एकत्रित घेऊन आदरणीय दानवे साहेब, लोणीकर साहेब, टोपे साहेब, खोतकर साहेब, कुचे साहेब, संतोष भाऊ दानवे या सर्वच नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली निश्चित येणाऱ्या काळामध्ये ही बँक आणखीन चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम आम्ही सर्व संचालक मंडळ मिळून करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।